या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। भाषिक वादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी मंत्रालयात बोलावली बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठकीला उपस्थित राहणार। राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री आढावा घेणार। भाजपच्या वतीनं आज मुंबईत वसंत स्मृती कार्यालयात बैठकीचं आयोजन। मुंबईतील सर्व कमिट्यांची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर बैठकांचं सत्र चालणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील मतदार यादीत झालेल्या घोळाचा राहुल गांधी पुनरुच्चार करण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल घेतली राष्ट्रपतींची भेट। दोन्ही नेत्यांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या वेळी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडण्याच्या चर्चांना उधाण। भाजपमध्ये 75 वर्षापर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षापर्यंत नेता राहता येतं। अमरावतीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचन। कोथरूडमधील घटनेप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। ताबडतोब FIR दाखल करा, अन्यथा सुप्रीम कोर्टाला पत्र लिहावं लागेल। प्रकाश आंबेडकरांचा पुणे पोलिसांना इशारा। मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांकडे द्या, मनसे नेते अमित ठाकरेंचं वक्तव्य। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।